ह्या योजनेच्या कामाला सुरुवात झाली होती, परंतु काही कारणानिमित्त त्याच्यावरती याचं महत्त्व असं आहे की इथे बरेच जुने लोक बसलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला ज्यावेळेस आधार सक्तीचं करण्यात आलं, सगळ्या गोष्टीसाठी आपण लक्षात फार्मर आयडी लागणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने फार्मर आयडी काढून घेण्यात यावी. अनेक दिवसापासून या फार्मर आयडी संबंधी जिल्हा लेवल पासून सर्वच कडे कृषी सहाय्यकाकडे कृषी अधिकाऱ्याकडे आपण त्याचं फार्मर आयडी नेमकी फार्मर आयडी काय आहे काय? आता आपण विचारल्याप्रमाणे ॲग्रिस्टॅकच्या प्रभावी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता आजचा आपण हा कॅम्प आयोजित केलेला आहे. अशाच प्रकारचे कॅम्प आजपासून आपण तालुक्यामध्ये 13 तारखेपर्यंत प्रत्येक सज्जाला आयोजित केलेले आहेत. ॲग्रिस्टॅक योजना ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये जसं आपण प्रत्येक व्यक्तीला एक त्यांचा वेगळा आधार नंबर देतो, त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला त्यांचा शेतकरी नंबर दिला जाणार आहे आणि या शेतकरी नंबर मार्फतच इथून पुढे शेतकऱ्यांना जे काही लाभ मिळणार आहेत ते या शेतकरी नंबरला अटॅच असणार आहेत आणि याच्या मार्फतच दिले जाणार आहेत. तर या कॅम्पद्वारे जास्तीत जास्त शेतकऱ्यामध्ये प्रचार प्रसिद्धी व्हावी आणि त्यांचं ॲग्रिस्टॅक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता फार्मर आयडी रजिस्ट्रेशन केलं जाईल याकरिता आम्ही ह्या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आजच्या कॅम्पच्या निमित्तानं मी आपणालाही आव्हान करतो की आपणही आपल्या मार्फत या ॲग्रिस्टॅक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता आणि फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करता आव्हान करावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत यांचा प्रचार करण्यात यावा. असा काही कालावधी ठरलेला नाही, परंतु आम्ही हे काम लवकरात लवकर संपवण्याकरिता विशेष कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि 13 तारखेपर्यंत हे प्रत्येक सज्जाला कॅम्प केले जाणार आहे.